सोलापूर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपने विविध क्षेत्रातील 8 जणांना संधी दिली असून याला सभागृहात मंजुरी देण्यात आली। सोलापूर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवारी महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। सभेच्या सुरुवातीलाच सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी स्वीकृत नगरसेवक पदासाठी सुचवण्यात आलेल्या सदस्यांची यादी सभागृहासमोर सादर केली। या यादीला महापौरांनी बहुमताने मंजुरी दिली। मात्र भाजपकडून 9 ऐवजी 8च नावे वाचण्यात आल्याने सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। दरम्यान सभागृहासमोर सादर करण्यात आलेल्या यादीत खालील सदस्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड जाहीर करण्यात आली। रोहिणी तडवळकर, अक्षय अंचिखाने, रुद्रेश बोरामणी, वृषाली चालुक्य, मनीष केत, श्रीनिवास दायमा, ऋषिकेश मेहत्रे, ज्ञानेश्वर म्याकल याशिवाय MIM कडून नईम सालार यांचीही स्वीकृत नगरसेवक म्हणून वर्णी लागली। दरम्यान भाजपच्या वतीने स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर करताना अपेक्षित 9 ऐवजी 8च नावे वाचण्यात आली। या गोंधळामुळे विरोधकांनी आक्षेप घेतला आणि काही काळ सभागृहात गदारोळ झाला। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। यावेळी स्थायी समिती सदस्य म्हणून पुढील सदस्यांना संधी देण्यात आली। अविनाश पाटील, सतीश शिरसिल्ला, रंजिता चाकोते, बिज्जू प्रधाने, गणेश वानकर, भरत सिंग बडूरवाले, सत्यनारायण गुर्रम, संगीता जाधव, जयकुमार माने, शिवाजी वाघमोडे, कल्पना कदम, राजकुमार पाटील, अमर पुदाले। महापालिकेच्या पहिल्या सभेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांची ठिणगी उडाली। नगरसेवक चेतन नरोटे आणि नगरसेवक अमोल शिंदे यांनी तहकूब सभेच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत गोंधळ घातला। काही काळ कामकाज ठप्प झाले होते। महापौरांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि पुढील विषयांवर चर्चा सुरू ठेवली। पहिल्या सभेत झालेल्या या गोंधळामुळे शहराच्या राजकारणात पुढील काळातही तापलेलं वातावरण राहण्याची चिन्ह दिसतात।